नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, 22 ते 31 जुलै धनु राशीच्या लोकांसाठी जुलै महिन्याचा हा शेवटचा आठवडा कसा असेल आपण जाणून घेणार आहोत. जुलै महिन्याचे शेवटचे दिवस धनु राशीच्या लोकांसाठी कसे असतील, शेवटच्या आठवड्याचे राशी भविष्य धनु राशीच्या लोकांसाठी. तर मित्रांनो, धनु राशीसाठी नवीन आठवडा चढ-उतारांनी भरलेला असेल. सुरुवातीच्या काळात तुम्हाला सुखाच्या क्षणाचा अनुभव येईल, परंतु नंतर थोड्या दिवसांनी समस्या उद्भवू शकतात. परंतु ही आव्हाने वैयक्तिक प्रगतीसाठी चांगली ठरतील. तुमच्या मार्गात येणारे बदल स्वीकारणं आणि पुढे जाणं हाच प्रगतीसाठी एक सोपा मार्ग तुमच्यासाठी असेल. या शेवटच्या आठवड्यात गरज पडल्यास मदत मागायला लाजू नका. एकूणच धनुराशीच्या लोकांसाठी हा शेवटचा आठवडा व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. या आठवड्यात तुमची लव्ह लाईफ एक रोमांचक वळण घेऊ शकते. तुम्हाला तुमच्या भावना अधिक मोकळेपणाने मांडता येतील. तुमच्या जोडीदारासोबत घट्ट भावनिक बंध निर्माण होतील. अविवाहित धनुराशीच्या लोकांना एखादी व्यक्ती आवडू लागेल. तुमचं मन तयार ठेवा, कारण तुम्ही ज्या कनेक्शनची वाट पाहत आहात ते लवकरच निर्माण होणार आहे. या आठवड्यात कामातील हुशारी ही तुमची सर्वात मोठी संपत्ती ठरेल. कामाच्या ठिकाणी अनपेक्षित बदलांशी जुळवून घेण्याची तुमची क्षमता तुमचा शेवटचा आठवडा ठरवेल. तुमच्या कामातील कौशल्य तुमच्या वरिष्ठांचं लक्ष वेधून घेतील. तुमचे नेतृत्व कौशल्य तुम्हाला यशाच्या शिखरावर नेतील. तुमच्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करा आणि तुमच्या महत्त्वाकांक्षा साध्य करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न नक्की करा. या आठवड्यात तुम्हाला आर्थिक बाबींमध्ये सावधगिरी बाळगावी लागेल. तुमचं बजेट सेट करावं लागेल आणि त्यानुसारच तुमचे खर्च नियंत्रित करावे लागतील. काही खर्चांचा पुनर्विचार करण्यासाठी ही चांगली वेळ आहे. क्षुल्लक खरेदी करण्याचा मोह तुम्हाला होऊ शकतो, परंतु आपल्या आर्थिक स्थितीकडे लक्ष दिल्यास भविष्यासाठी चांगली सेव्हिंग होईल. अनपेक्षित खर्च होऊ शकतो, त्यामुळे सावधगिरी बाळगल्यास संभाव्य ताण कमी होईल. या नवीन आठवड्यात शेवटच्या आठवड्यात तुमच्या ऊर्जेत चढ उतार जाणवू शकतो. योगासनं किंवा सकाळी शुद्ध हवेत चालायला जा. यामुळे तुम्हाला तुमचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य राखण्यात मदत होऊ शकते. हायड्रेटेड राहणं आणि पुरेशी विश्रांती घेणं तुमच्यासाठी फायद्याचं ठरू शकतं. ताण तणाव दूर ठेवण्यासाठी तुम्ही छंद जोपासा, वाचन करा, योगा करा, स्वतःसाठी वेळ काढा, नामस्मरण करा. तर मित्रांनो, हे होते धनु राशीचे जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्याचे राशी भविष्य. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा, आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.